जालन्यात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकात शिवभक्तांचे भीक मागो आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकाचे सुशोभीकरणासाठी निधी देण्याची मागणी. जगाचं जगमित्र वृत्तपत्रात या संदर्भात बातमी छापून आली होती. त्या बातमीची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते किरणराजे देशमुख यांनी जालन्यात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकात शिवभक्तांचे भीक मागो आंदोलन केलं आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. किरणराजे देशमुख अशा आंदोलनकर्त्यांचे नाव आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असताना शहरातील शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याजवळील सुशोभीकरणाचे साहित्य नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने निधी देऊन नादुरुस्त साहित्याची दुरुस्ती करून चौकाचे सुशोभीकरण करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. काय भीक मागो आंदोलन सुरू केलं या ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या सुशोभीकरणासाठी प्रशासनाकडनं कमी प्रमाणावर फंडिंग येतं. त्यामुळे गुत्तेदार या ठिकाणी दरवर्षी निकृष्ट दर्जाचं काम करतात. तुम्ही जर या ठिकाणी प्रांगणात फिरला तर तुम्हाला निकृष्ट दर्जाचे काम बघायला भेटेल. सिमेंट काल लावण्यात आलेले आहे, ते सिमेंट निघलं, पण त्या ठिकाणी फवारे बसवण्यात आलेले, ते फवारे आता बसवले पण पूर्ण पाणी फवाऱ्याच्या बाहेर जाते. या ठिकाणी दरवर्षी हे फवारे बदलले जातात, नवीन फवारे या ठिकाणी बसवले जातात. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये लाईट होते यापूर्वी काही वर्षांपूर्वी, ते लाईटही त्या ठिकाणी नाही आहे. यावेळेस दरवर्षी या ठिकाणी फवारे बदलले जातात. काही ठिकाणी असं म्हटलं जातं की हे फवारे चोरी जातात. जर फवारे चोरी जातात, सरकारी मालमत्ता चोरी झाल्यानंतर या ठिकाणी उद्यान अध्यक्षाचं काम आहे, जे उद्यान बघतं त्यांनी या ठिकाणी सरकारी मालमत्ता चोरी झाली म्हणून सदर बाजार किंवा या स्थानिक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला पाहिजे. एकही गुन्हा या ठिकाणी दाखल नाहीये. हे पैसे जे आहेत हे आपण प्रशासनासाठी मागत आहोत, जेणेकरून हे प्रशासन गुत्तेदाराला देईल आणि ते चांगल्या प्रकारचं काम करेल. या ठिकाणी प्रशासनापासून प्रत्येक जो पुढारी आहे तो महाराजांच्या नावानेच आपलं सगळं कार्य करतो. परंतु या ठिकाणी फक्त 365 दिवसामधनं 19 फेब्रुवारी या ठिकाणी फक्त 19 फेब्रुवारीला तुम्हाला ही गर्दी पाहायची. एरवी 365 दिवस या ठिकाणी कोणीही येत नाही. गेल्या वर्षी या ठिकाणी फक्त एक फवारा चालू होता, 3 फवारे बंद होते. या ठिकाणी जे खांडेकर साहेब होते त्यांना मी हे दाखवलं होतं. परंतु त्यानंतर जेव्हा जयंती संपली या ठिकाणी 4 ते 5 महिने स्वच्छता कर्मचारीही आलेले नाही. माझ्याकडे बाय रेकॉर्ड हे सगळे डिटेल आहेत. मलाही कोणत्याही अधिकाऱ्याच्या विरोधात जायचं नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे जे कार्य आहे तुम्ही प्रामाणिकपणे करा. ज्याप्रमाणे त्यांच्या नावावर तुम्ही खातात त्याप्रमाणे तुम्ही त्यांचं काम हे प्रामाणिकपणे करा. यासाठी हे भीक मागो आंदोलन मी या ठिकाणी करत आहे. का ना आपलं किरणराजे देशमुख, युवा सेना गडकिल्ले संवर्धन, मराठवाडा अध्यक्ष.